नमस्कार सर्वांचे कथालेखन मराठी स्टोरी या चॅनलमध्ये स्वागत आहे. आपण आज एक नवीन कथा पाहणार आहोत आणि त्या कथेचे नाव आहे फ्लॅटचे रहस्य. लेखिका आहेत गौरी देशपांडे. ही एक कथा काल्पनिक आहे आणि यात असणारे सर्व घटना काल्पनिक असतील याची सर्वांनी नोंद घ्यावी. आणि जर तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर अशाच कथा पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. कर कर असा आवाज करत एका फ्लॅटचे दार उघडले गेले. आतून एक वृद्ध माणूस बाहेर आला. कोण पाहिजे? तो वृद्ध माणूस म्हणाला. इथे वाडेकर राहतात ना? एक तरुणी बोलली. मीच वाडेकर, बोला काय काम आहे? तो वृद्ध माणूस म्हणाला. तुमचे कुरिअर घेऊन आले होते. तरुणी म्हणाली. बापरे, इतके मोठे आहे? तुम्हीच आत येऊन ठेवाल का? वृद्ध म्हणाला. हो नक्की, तरुणी म्हणाली. तिने आत जाऊन बॉक्स खाली जमिनीवर ठेवला आणि ती सही घेण्यासाठी परत आजोबांकडे आली. पण आता तिथे आजोबा नव्हते तर एक तरुण मुलगा होता. ती जरा घाबरली. तशी पण ती 8च्या दरम्यान फ्लॅटवर आली होती. कोण पाहिजे आणि हा बॉक्स कुठला? तरुण म्हणाला. तुमचे कुरिअर आणि मगाशी एक आजोबा होते. आता तुम्ही कसे आलात? तरुणी म्हणाली. माझे नाव राजेश वाडेकर, नीलकमल वाडेकर यांचा नातू. मगाशी तेच होते पण त्यांना जास्त वेळ उभे राहता येत नाही म्हणून ते निघून गेले आणि मला बाहेर पाठवले. राजेश म्हणाला. अच्छा ठीक आहे, मी निघते, ती तरुणी म्हणाली. अरे तुम्ही तुमचे नाव सांगितले नाही, राजेश म्हणाला. माझे नाव कोमल. अच्छा ठीक आहे, पण पाणी तरी पिऊन जा, राजेश म्हणाला. नाही नाही ठीक आहे, कोमल म्हणाली. कोमलला तसाही उशीर झाला होता त्यामुळे ती थांबली नाही. ती जशी जाऊ लागली तसे ते दार परत बंद होऊ लागले. असे वाटत होते की खूप वर्षांनी ते दार खोलले असावे, पण कोमलने याकडे लक्ष दिले नाही. ती गेल्यानंतर दार परत उघडले गेले आणि जोरजोरात हसण्याचा आवाज येऊ लागला. 6 वर्षांपूर्वी. बाबा आपण मुंबईत जातोय का? राजेश म्हणाला. हो, तिथे मी एक फ्लॅट बुक केला आहे. 1102 हा फ्लॅटचा नंबर आहे. विजय म्हणजेच राजेशचे बाबा राजेंना म्हणाले. अच्छा, आजोबा आपण मजेत राहू ना? राजेश म्हणाला. हो, राजेश आणि विकी तुम्ही दोघे जरा शिका तन्मयकडून, तो किती शांत आहे, नीलकमल वाडेकर म्हणाले. हो, तो नेहमीच शांत असतो. आमचा 3रा भाऊ आहे ना, राजेश म्हणाला. हो ना, आपण मस्ती आणि तो शांत असतो, विकी म्हणाला. आज आई असती तर किती मज्जा आली असती ना, तन्मय म्हणाला. हो खरंय, आई असती तर आपण खुशही राहिलो असतो, विकी म्हणाला. बस झालं बाळांनो, आता शांत बसा, विजय म्हणजेच त्यांचे बाबा म्हणाले. गाडीत सर्वजण गप्पा गोष्टी करत चालले होते. आज ते गावावरून थेट मुंबईला जात होते. 3 भाऊ ते ही एकाच चेहऱ्याचे होते, पण नावे वेगवेगळी होती. घरात सर्व पुरुषच होते त्यामुळे कोणाला बायकांमध्ये राहायची सवय नव्हती. विकी सोडला तर दोन्ही भाऊ चांगले होते, म्हणजे त्यांना बायका कशा बोलतात आणि काय असतात हे माहीत होते. चला आपण आलोच, विकी म्हणाला. हो, आता गप्पपणे मदत करा, नीलकमल वाडेकर म्हणाले. सर्वांनी सामान लावायला मदत केली. उशीरही झाला होता त्यामुळे फक्त सामान घरात आणून ठेवले गेले होते. दुसऱ्या दिवशी उठून लावू असे ठरवण्यात आले. दुसऱ्या दिवशीचे सकाळचे 8. उठा, आवराआवर करायची आहे ना, विजयचे बाबा म्हणाले. हो, फक्त 5 मिनटं बाबा, विकी म्हणाला. सर्व भाऊन उठून आंघोळ करून मग आवराआवरी करायला घेतात. एका दिवसात त्यांचं आवरून होतं. ते खूप खुश होते कारण ते मुंबईत आले होते. पण ते तिघेही लहान होते, जेमतेम 13 वर्षांचे होते. तिघेही जुळे असल्याने एकसारखेच दिसायला होते, पण त्यांना कुठे माहीत होते की त्यांचं आयुष्य खूप मोठं वळण घेणार होतं. 2 दिवसांनी टकटक असा दार ठोठावण्याचा आवाज येऊ लागला. तेव्हा विजय यांनी दार उघडले. तुमचे कुरिअर आले आहे, कुरिअरवाला म्हणाला. ठीक आहे, मला सही कुठे करायची ते सांगा, विजय म्हणाला. सर, कुरिअरवाला. ते कुरिअर कोणीतरी कंपनीतून आले होते. विजय यांना नोकरीची सुवर्ण संधी चालून आली होती. त्याचे लेटर होते ज्यात लिहिले होते की तुम्ही आधी आमच्या कंपनीत नोकरीकरिता अर्ज केला होता, तो आता आम्ही स्वीकारत आहोत. आमच्या कंपनीत एक पद खाली आहे, त्यासाठी आम्ही तुमची मुलाखत घेणार आहोत, तर तुम्ही या तारखेला कंपनीत या. विजय यांनी दिलेल्या तारखेला कंपनीत जाऊन मुलाखत दिली. त्यांना ते पद देण्यात आले. त्यानंतर ते दुसऱ्या दिवशीपासून रुजू देखील झाले. इथेच त्यांच्या आयुष्याने खूप मोठे वळण घेतले होते. कंपनी त्यांना बराच पगार देत होती. पैशाचा काही प्रॉब्लेम नव्हता. पण आता विजय मुलांकडे लक्ष देऊ शकत नव्हते. मुलांचे ॲडमिशन चांगल्या शाळेत करून देण्यात आले होते. मुले शाळेतून घरी आणि घरून शाळेत असे येत जात होते. विजय यांना कधीच असा मोकळा वेळ मिळाला नाही. जेव्हा मिळाला तेव्हा मुलांच्या परीक्षा येत होत्या.
कंपनीत असल्यामुळे विजय यांची शत्रूंची संख्या पण थोडी वाढली होती, कारण विजय हे प्रामाणिकपणे काम करणारे होते आणि त्यांच्या प्रगतीवर जळणारे पण खूप होते. त्यामध्ये सातपुते एक होता. त्याला विजय यांची प्रगती झालेली बघवत नव्हती. त्यांचं विजय यांच्या घरी येणे जाणे होते, कारण त्यांचे चांगले संबंध असल्यामुळे ते येत जात होते. पण आता सातपुते यांच्या मनात विजयविषयी तिरस्कार आणि जळण निर्माण झाली होती. त्यामुळे विजयला कसे मागे करता येईल असे तो पाहायचा. पण विजय यांचा तिसरा मुलगा तन्मय हा त्याच्या काकांकडे शिकायला गेला होता. खरे त्याचे काका हे विदेशात राहणारे होते आणि तोही 12वी नंतर तिथेच राहायला गेला होता. त्यामुळे त्याचा काही संपर्क होत नव्हता. तन्मय फक्त मध्ये मध्ये महिन्यातून एकदा कॉल करायचा. विकी आणि राजेश तिथेच राहिले, कारण त्यांना त्यांचे घर सोडायचे नव्हते. विकी आणि राजेश दोघांनी शाळा शिकून कॉलेजमध्ये प्रवेश मिळवला होता. त्याला आता 2 वर्ष पूर्ण झाले होते आणि आता दोघे 13वीला होते. दुसरीकडे तन्मयने सुद्धा तिथे कॉलेजमध्ये प्रवेश मिळवला होता 2 वर्षानंतर. बाबा, आता आम्ही यावर्षी 15वीला जाऊ आणि तनू पण 15वीला जाईल ना. आम्हाला आता हॉस्टेलवर राहायचे आहे, विकी म्हणाला. तुम्हाला हॉस्टेलवर जायचे आहे तर खुशाल जा. मी तुमची हॉस्टेल फी भरेन, पण नंतर निर्णय चुकला म्हणून परत येऊ नका, विजयचे बाबा म्हणाले. हो बाबा, आम्ही तुम्ही सांगितलेली प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवू, राजेश म्हणाला. पण दोघे काही हॉस्टेलमध्ये राहायला गेले नाही, कारण नंतर त्यांनी विचार बदलला होता. दोघे पण त्यांच्या वडिलांसोबत राहत होते. पण त्यांना स्वप्नातसुद्धा वाटले नव्हते की त्यांच्या वडिलांचा मित्रच त्यांचा घात करेल. घटनेच्या दिवशी. काय विजय, मुले कुठे आहेत? सातपुते म्हणाला. हो, दोन्ही मुले घरीच आहेत. आज सुट्टी आहे ना, विजय म्हणाला. ठीक आहे, जेवण झालं का? सातपुते म्हणाला. नाही, अजून व्हायचं आहे, विजय म्हणाला. ठीक आहे, आपण मागवूया. मुलांना चिकन आवडतं ना, मग आपण तेच खाऊया, सातपुते म्हणाला. कशाला? तू उगाच खर्च करतोस. मी करतो ना, विजय म्हणाला. नाही, करतो ना, सातपुते म्हणाला. ठीक आहे. पण विजयला हे ठाऊक नव्हते की हे जेवण त्यांच्यासाठी शेवटचे जेवण होते, कारण सातपुते त्या जेवणात विष कालवायचा विचार करत होता. सातपुते स्वतः जाऊन जेवण घेऊन आला आणि नंतर त्याने स्वतःच जेवण वाढायला घेतले. जेवण भांड्यात काढत असताना त्याने गपचूप त्यात विष कालवले. फक्त तो खाणार होता, त्या जेवणात त्याने विष कालवले नव्हते. चला जेवण करूया, सातपुते म्हणाला. हो, विकी आणि राजेश या, जेवण आले बघा, विजय म्हणाला. सर्वांनी जेवण केले आणि काही वेळातच विषाने काम करण्यास सुरुवात केली. सर्वजण एकक करून मरू लागले. पण मरताना विजयने सातपुतेला श्राप दिला की तुमची वंशवेल कधीच वाढणार नाही, तुम्ही असेच मराल, असे म्हणून सर्व मरून गेले. वर्तमानात. कोण आहेस? कोमल म्हणाला. मी राजेश आहे. आता तू इथे आली आहेस तर इथून तू जाणार नाहीस, राजेश म्हणाला. मला सोडा, मी काय केले आहे? मी तर इथे कुरिअर घेऊन आले होते, कोमल म्हणाला. ये बाळा, जाऊ दे, ती निर्दोष आहे, नीलकमल म्हणाले. ठीक आहे, राजेश म्हणाला. पण एक काम करशील का? नीलकमल म्हणाले. काय? कोमल म्हणाली. माझा एक नातू जिवंत आहे, त्याचं नाव तन्मय आहे, नीलकमल आजोबा म्हणाले. अच्छा, मग मी काय करू? कोमल म्हणाली. तू त्याची आणि आमची भेट करवून आणशील का? नीलकमल म्हणाले. ठीक आहे, तुम्ही जे बोलाल ते करेल, कोमल म्हणाली. काय? पण तो राहतो कुठे आणि तो कसा दिसतो हे मला कसे ठाऊक असेल? कोमल म्हणाली. आमच्याकडे नशिबाने त्याच्या 13 वर्षाचा असतानाचा फोटो आहे आणि मी तो तुला दाखवेल, नीलकमल आजोबा म्हणाले. ठीक आहे, चालेल, मला दाखवा, मी शोधून काढेन, कोमल म्हणाली. कोमलला त्याचा फोटो दिसतो. आता यावरून शोधणार तरी कसे, कारण आता तन्मय मोठा झाला असेल, त्यामुळे लहान तन्मयला कोणी ओळखणार नाही हे तिला माहीत होते. पण तरीही ती तयार झाली. त्याचा फोटो घेऊन ती तिच्या घरी आली. बाळा, आज उशीर झाला, कुठे बिझी होतीस का? तिची आई म्हणाली. हो आई, आज खूप लांब गेले होते, कोमल म्हणाली. ठीक आहे, हातपाय धुवून घे आणि जेवायला बस, तिची आई म्हणाली. कोमल हातपाय धुवून जेवायला बसली. जेवायला बसल्यावर तिने आईला सर्व सांगितले, तेव्हा आईने तिथे परत न जाण्याचा सल्ला दिला. पण तिला हे पटत नव्हते. तिला त्यांची मदत करावी वाटत होती, पण तिच्या आईला तिची काळजी वाटत होती, त्यामुळे काम न करण्यासाठी सांगत होती. दुसऱ्या दिवसाचे सकाळचे 8. बाळ उठ, सकाळ झाली आहे, आई म्हणाली. हो आई, आज कॉलेजला जायचं आहे, कोमल म्हणाली. ठीक आहे, पण चुकूनही तिथे जाऊ नकोस, आई म्हणाली. हो आई, कोमल तिला म्हणाली. कोमलने आईला सांगितले तर होते, पण ती जाणार होती. कॉलेज झाल्यावर सरळ ती त्या फ्लॅटवर गेली. आज परत आलीस? मिळाला का माझा भाऊ? राजेश म्हणाला. नाही, पण मी हे सांगायला आले की इथे येणाऱ्याला त्रास देऊ नका, कोमल म्हणाली. ठीक आहे, तुझं ऐकू, पण एका अटीवर. तू आम्हाला आमचा शत्रू आणून देशील.
जेणेकरून आम्ही त्याला मारू शकू. दुसरी गोष्ट ही की माझ्या मुलाला मला एकदा भेट घडवून आण, विजय म्हणाला. ठीक आहे, पण मला त्या शत्रूचे नाव आणि फोटो पाहिजे. सर्वात महत्त्वाची गोष्ट की तुमचा भूतकाळ सांगा, कोमल म्हणाली. नीलकमल तिला सर्व सांगतो. मग कोमल त्या शत्रूचा फोटो घेऊन परत निघून जाते. एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे राजेश तिला स्वतःहून जाऊन देतो. पण जाताना राजेश तिला बोलतो, परत येशील ना? का? आता इथे तेव्हाच येईल जेव्हा तन्मय माझ्यासोबत येईल, कोमल म्हणाली. हो, पण येशील ना? राजेश म्हणाला. हो, पण का? कोमल म्हणाला. तू जा पुरी, याच्याकडे लक्ष देऊ नकोस, विजय म्हणाला. बाबा, ती खूप छान दिसते, राजेश म्हणाला. बाळ, आपण आता जिवंत नाही, त्यामुळे आपण कोणताच हाव करू शकत नाही आणि कोणत्याही मोहात अडकूही शकत नाही, विजय म्हणाला. हो, पण मला ती आवडली, राजेश म्हणाला. मी निघू का? कोमल म्हणाली. हो बाळ, तू निघ, विजय म्हणाला. कोमलसाठी हे नवीन होते, कारण राजेशचे तिच्यावर प्रेम जडले होते. पण तो एक आत्मा होता. विजय त्याला समजवत होता. विकीही तिथे होता. तोही तिलाच पाहत होता. त्यांच्यात भांडण सुरू झाले होते. ते आत्मा असूनही एका मुलीसाठी भांडत होते. कोमलनेही हे पाहिलं होतं, पण तिच्यासाठी हे नवीन होतं. तिने माणसे भांडतात हे पाहिले होते, पण भूतही एका मुलीसाठी भांडतात हे ती पहिल्यांदाच पाहत होती. पोलीस ठाण्यात. सर, आत येऊ का? कोमल म्हणते. हो, या ना, इन्स्पेक्टर म्हणाले. सर, एक केस द्यायची होती, कोमल इन्स्पेक्टरना म्हणाली. इतके बोलून कोमलने सर्व झालेला प्रकार त्यांना सांगितला. ते ऐकून तो इन्स्पेक्टरही चक्रावला होता. खरं तर भूत तो काही मानत नव्हता, पण कोमल जीव तोडून सांगत होती, म्हणून त्याने तिथे जाऊन चौकशी करायची असे ठरवले. फ्लॅट नंबर 1102 आल्यावर, तुम्ही बाहेर थांबा, आम्ही तपास करतो, इन्स्पेक्टर म्हणाले. इतके बोलून सर्व तपास करण्यासाठी आत गेले. खरे तर ती केस आधी एका देसाई नावाच्या पोलीसकडे होती, पण कालांतराने ती केस बंद झाली होती आणि ही माहिती त्या नवीन आलेल्या इन्स्पेक्टरला माहीत पडली होती. त्याने ती केस नव्याने सुरू केली होती. आता कडीला कडी जोडत होती. आधी त्यांच्या घरात त्यांना जळालेले कागद सापडले, जे कदाचित त्या आधीच्या पोलिसाला सापडले नसावेत किंवा त्याने दुर्लक्ष केलं असावं. त्यांच्यात काही मिळण्यासारखे नव्हते, कारण ते कागद बऱ्यापैकी जळून गेले होते. पण तरीही त्याच्यात एक गोष्ट होती की एक नंबर तसाच शिल्लक राहिला होता. पोलिसांनी तो नंबर मोबाईलवर घेतला आणि त्यावर कॉल केला तर तो नंबर बंद आहे असं दाखवलं. त्या नंबरचे रेकॉर्ड पाहता त्यांना असे कळून आले की तो नंबर विजय यांचा होता. त्यांनी त्या नंबरवर कोणी कॉल केला किंवा कोणाचा कॉल आला ही लिस्ट काढली असता आता त्यांना असे समजले की सातपुते म्हणून एक कॉल त्यांना बराचदा यायचा. त्यांनी त्यांचा नंबर घेतला आणि त्यांची लोकेशन ट्रॅक करायचा प्रयत्न केला. त्यांना त्यांच्या जुन्या घराचा पत्ता मिळाला होता. या गोष्टी महिन्याभरात झाल्या होत्या. कोमलला त्या इन्स्पेक्टरकडून समजल्या होत्या. तिने त्या गोष्टी विजय आणि राजेश यांना सांगितल्या होत्या. हे बघा, आम्ही आमच्या तऱ्हेने पूर्ण प्रयत्न करतो आहे की त्यांना न्याय मिळवून द्यायचा. तुम्ही आता निश्चिंत राहा, इन्स्पेक्टर म्हणाले. ठीक आहे, मी निघू का? कोमल बोलली. तुमचे नाव कोमल आहे ना इन्स्पेक्टर? हं, काय झालं? कोमल म्हणाली. नाही, माझं नाव प्रमोद, मीही तरुणच आहे, प्रमोद म्हणाला. तुम्हाला नक्की काय बोलायचं आहे? कोमलने विचारले. हेच की तुम्ही मला नंबर द्या. नाही म्हणजे काही लागले तर कॉल करायला ना, चुकीचं समजू नका, प्रमोद इन्स्पेक्टर म्हणाले. ठीक आहे, घ्या लिहून, कोमल म्हणाली. कोमलने प्रमोदला नंबर दिला आणि ती निघून गेली. पण कोमलवर प्रेम करणारे खूप जण होते. आता त्यात प्रमोदची भर पडली होती. प्रमोद खरे तर तिला पहिल्यापासून प्रेम करत होता, पण त्याला भीती होती की त्याने तिला प्रेम बोलून दाखवले तर ती लांब जाईल म्हणून. त्यामुळे त्याने काही बोलून दाखवले नाही. कोमल घरी आली आणि आईने तिला भरपूर प्रश्न विचारायला सुरुवात केली. आईला उत्तर देऊन ती थकली होती, कारण ती आता खूप दमली होती. ती गेली, थोडं खाल्लं आणि झोपून गेली. तिच्या आईने तिला विचारले की बाळ, जेवून घे ना, असे काही पण खाऊ नकोस. नाही, मला जास्त खायचे नाही, मला भूक नाही, कोमल आईला म्हणाली.
ठीक आहे, पण रात्री तुला भूक लागेल तर काय खाशील? आई तिला म्हणाली. खाईल काहीतरी गं आई, कोमल म्हणाली. कोमल जाम थकली होती. आज येऊ दे बाबांना, मग मी सांगते तू जेवली नाहीस ते, आई तिला दटावून म्हणाली. काहीही काय आई, छोट्या छोट्या गोष्टी पण तू बाबांना सांगणार का? कोमल आईला म्हणाली. ही गोष्ट छोटी आहे का? तुला काही झालं म्हणजे आम्ही कुठे धावपळ करणार? आई तिला म्हणाली. बरं, जेवण झालं की मला उठव, मी 2 घास खाऊन घेईल, कोमल तिला म्हणाली. आता ठीक आहे, आई कोमलला म्हणाली. तिच्या आईने तिला जेवायला मनवले होते. कोमल पण जेवून झोपून गेली होती. दुसऱ्या दिवशी पेपरात पोलिसांनी तन्मयचा 13 वर्षाचा फोटो दिल्याचे तिच्या निदर्शनात आले. पण या फोटोवरून कसे काय ओळखणार, हाच तिच्या डोक्यात प्रश्न चालू होता. 2 दिवसांनंतर कोमलला एक कॉल आला आणि तो कॉल प्रमोदचा होता. ऐक, तन्मय पोलीस ठाण्यात आला आहे, तू ये आता, प्रमोद कोमलला फोनवर म्हणाला. हं, येते मी, कोमल म्हणाली. कोमल लगबगीने तिकडे गेली. कोमल पोलीस ठाण्यात जाते. तिथे तन्मय आला होता. तुम्ही माझ्या लहानपणीचा फोटो दिला होता ना? तन्मयने विचारले. हो, तुम्हाला माहीत असेलच ना की तुमचे कुटुंब संपले आहे म्हणून, कोमल त्याला म्हणाली. हो, माहीत आहे. मी आलो होतो पण माझे कोणीच कुटुंब सदस्य वाचले नाही. मी पूर्ण हादरून गेलो होतो. त्यानंतर मी भारतात राहिलोच नाही. इथे राहिले की बाबा, आजोबा आणि माझ्या 2 भावांची आठवण येईल म्हणून मी विदेशात गेलो. पण काही महिनेच झाले की मी परत भारतात आलो, तन्मय म्हणाला. अच्छा, ठीक आहे. मला एक बोलायचं आहे की तुमच्या घरच्यांना एकदा तुम्हाला भेटायचं आहे, कोमल म्हणाली. काय? मेल्यानंतरसुद्धा त्यांना मला भेटायचं आहे? तन्मय म्हणाला. हो, त्यांना तुमची खूप आठवण येत आहे. त्यांना भेटायचं आहे, कोमल म्हणाली. ठीक आहे, मी उद्या जातो, तन्मय म्हणाला. तन्मय पोलीस ठाण्यातून निघून जातो. कोमलसुद्धा तिथून निघून जाते. पण तिची ओढ तिला गप्प बसून देत नव्हती. तिचे पाऊल आपोआप त्या फ्लॅटकडे खेचले जाऊ लागले. कोमल त्या फ्लॅटकडे गेली आणि आजूबाजूला तिथे चौकशी करू लागली. चौकशी केल्यानंतर तिला एका व्यक्तीने त्या फ्लॅटमध्ये काय काय चालते हे तिला सर्व सविस्तर वर्णन करून सांगितले. काय होते फ्लॅटचे सत्य ते जाणून घेऊया. विजय आणि त्याच्या कुटुंबाच्या मृत्यूनंतर तो फ्लॅट खाली झाला होता. मी निशिकांत भालेराव विजय. हे माझे चांगले शेजारी होते, पण त्यांचा असा अंत होईल असे स्वप्नात देखील आम्हाला वाटले नव्हते. त्यानंतर त्या फ्लॅटमध्ये बरेच जण येऊन गेले, पण कोणी जास्त काळ टिकले नाही. काहींना तिथे विजय आणि त्यांच्या कुटुंबाचे आत्मे दिसत होते, तर काहींना त्यांचा त्रास होत होता. त्यामुळे सर्वच तिथून एका महिन्यातच पळून जाऊ लागले. कोणताही भाडोत्री जास्त महिना तिथे राहू शकत नव्हता. काही ना काही कारणांमुळे ते तिथे राहत नव्हते. पण एक भाडोत्री मात्र जास्त महिना राहिला होता, पण तोही फक्त 6च महिने राहिला. त्यानंतर तोही निघून गेला. जाताना या घरात कोणी राहू नका असे सांगून गेला होता. त्यानंतर आजपर्यंत जितके भाडोत्री आले ते लगेच सोडून गेले. काहींचे बोलणे असे होते की या घरात बरीच भूतं आहेत, ती कोणालाही या घरात राहू देत नाहीत. अशी माहिती त्याच्या शेजारील व्यक्तीने फ्लॅटबद्दल सांगितली. आता वर्तमान. त्यानंतर सर्वच जण पळून गेले आणि नंतर तू इथे आलीस. त्या दिवशी मी तुला पाहिले, पण मी तुला सांगणार होतो, पण त्याचवेळी तू आत गेलीस आणि मी तुला काहीही सांगू शकलो नाही, तो शेजारील माणूस म्हणाला. ठीक आहे काका, जे झालं ते आता बदलणार नाही, पण आता सर्व काही ठीक होईल, कोमल त्यांना म्हणाली. हो ठीक आहे, असे झाले तर ठीकच होईल, तो माणूससुद्धा म्हणाला. कोमल तिथून त्यानंतर निघून गेली आणि घरी आली. बाळ, आलीस का? आईने तिला विचारले. हो आई, कोमल तिला म्हणाली. काय झालं, आज तू खुश का नाहीस? आई म्हणाली. अरे असंच आई, मी खुश आहे, पण आता थकली आहे ना म्हणून, कोमल तिच्या आईला म्हणाली. ठीक आहे, आता तू आराम कर, आई तिला म्हणाली. कोमल आराम करायला जाते
आणि इतक्यातच तिला प्रमोदचा कॉल येतो. तो म्हणतो, हॅलो, झोपणार होतीस का? हो हो सर, आत्ताच झोपायला जाणार होती, कोमल म्हणते. अच्छा, बरे झाले. तन्मय आला ना? तुझा प्रॉब्लेम आता हलका झाला ना? प्रमोद तिला म्हणाला. हो झाला ना, कोमल म्हणाली. ओके ओके, तू मग आराम कर आता, प्रमोद तिला म्हणाला. प्रमोदने कॉल ठेवला आणि कोमलही झोपून गेली. दुसऱ्या दिवशीचे सकाळचे 9. बाळ, किती वाजेपर्यंत झोपणार आहेस तू आता? आई तिला म्हणाली. आज बरीच झोपली मी, कोमलही म्हणाली. हो, कॉलेजकडे लक्ष आहे की नाही तुझे? आईने तिला विचारले. हो आई, जाते ना, कोमल म्हणाली. अच्छा, आज नाही का जायचं? आई म्हणाली. हो, आजही जायचं आहे ना. ठीक आहे, तू नाश्ता करून ठेव, मी आले आवरून, कोमल आईला म्हणाली. कोमल तिचं आवरून घेते आणि आवरून नाश्ता करून कॉलेजला निघून जाते. आज ती खुश होती कारण तिने एक काम तर केलं होतं, पण अजून एक काम करणे बाकी होते. त्यांच्या शत्रूला त्यांच्यापर्यंत नेणे. तिने खूप विचार केला, पण तिला अशी कोणतीच योजना आली नाही की ज्यामुळे ती त्या माणसाला त्या फ्लॅटपर्यंत नेईल. ती कॉलेजच्या मधल्या सुट्टीच्या वेळेस खूप विचार करत होती. इतक्यात तिचा मित्र सुजित तेथे येतो. काय, कसल्या विचारात मग्न आहेस? सुजित तिला विचारतो. काही नाही रे, सहजच, कोमल म्हणते. मला माहीत आहे की तू काहीतरी विचार करतेस. सांग आता लवकर बरं, सुजित म्हणाला. अरे काय सांगू, कोमल म्हणाली. काही नाही आहे. कोमल सुजितला असं म्हणते पण सर्व सांगते आणि परत शांत होते. अच्छा, असे आहे तर तुला त्या शत्रूला त्या फ्लॅटपर्यंत न्यायचे आहे तर मग, सुजित तिला म्हणतो. सर्व ऐकल्यानंतर सुजित तिला म्हणतो. हो, पण काहीच कळत नाही की कसे नेऊ, काय करू, मला काही समजतच नाही आहे, कोमल म्हणाली. माझ्याकडे एक युक्ती आहे, सुजित म्हणाला. कोणती? कोमल विचारते. त्याचं नाव सातपुते बोललीस ना, मग पेपरात एक बातमी छाप आणि असे लिही की फ्लॅट नंबर 1102 हा फ्लॅट विकायचा आहे. विजय यांच्या पश्चात तो फ्लॅट एका बिल्डरने विकत घेतला आणि आता तो त्याला विकायचा आहे, सुजित म्हणतो. तुला काय वाटते की असे करून सातपुते येतील? कोमल म्हणाली. त्यांचं नाव सरळ देऊ नकोस, सांग की ज्या कोणा बिल्डरला हा फ्लॅट घ्यायचा आहे त्यांनी संपर्क करावा, सुजित म्हणाला. कोणाच्या नंबरवर करायचा? कोमल म्हणते. तुझ्या बाबांच्या नंबरवर, सुजित. माझे बाबा बिल्डर नाहीत, ते तर व्यापारी आहेत, कोमल म्हणते. माझे बाबा बिल्डर नाहीत, ते तर व्यापारी आहेत, कोमल म्हणते. हो, मग काही हरकत नाही, सुजित म्हणाला. ठीक आहे, तू जसे बोललास तसे करून बघते, बघूया काय होते ते, कोमल म्हणते. कोमलने जास्त विचार केला नाही. तिच्या बाबांच्या ओळखीने तिने पेपरात जसे सुजितने सांगितले तशी बातमी छापली. बातमी छापल्यानंतर 4 दिवसानंतर. हॅलो, देशमुख बोलताय का? पलीकडून सातपुत्यांचा आवाज आला. हां, पण तुम्हाला हा नंबर कसा मिळाला? देशमुख म्हणतात. पेपरात बातमी आली आहे, बघा ना, सातपुते म्हणतात. तेव्हा तिच्या वडिलांना कोमलने केलेला उद्योग आठवतो. कोमलने तसे वडिलांना सांगून ठेवलेले असते. हां, बोला, देशमुख. मला तो फ्लॅट 1102 विकत घ्यायचा आहे, पलीकडून सातपुते म्हणतात. अच्छा, ठीक आहे, पण मला येऊन एकदा भेटा, देशमुख म्हणतो. हो, चालेल ना, कधी येऊ, सातपुते विचारतात. आजच या संध्याकाळी, देशमुख म्हणतात. हो चालेल, सातपुते असे म्हणतात आणि फोन ठेवून देतात. संध्याकाळी 5 वाजता. दाराची घंटी वाजते. कोमलची आई दार उघडते. दारावर सातपुते आलेले असतात. आत या ना, कोमलची आई त्यांना म्हणते. तुम्ही देशमुखांची पत्नी का? सातपुते कोमलच्या आईला विचारतात. हो, मीच देशमुखांची पत्नी, कोमलची आई म्हणते. देशमुख कुठे आहेत? सातपुते विचारतात. आत आहे,
तुम्ही आत या ना, देशमुखांची पत्नी म्हणते. सातपुते आतमध्ये येऊन बसतात. या या असे म्हणत देशमुख म्हणजेच कोमलचे बाबा बाहेर येतात. आता फ्लॅटबद्दल काहीतरी बोला, सातपुते म्हणतात. इतकी घाई का आहे? आधी नीट बसा, पाणी घ्या, देशमुख म्हणतात. नाही मी ही एक व्यापारी आहे ना, सातपुते गडबडीत म्हणतात. आता बोला, सातपुते. हो, तो फ्लॅट मीच विकत घेतला आहे, पण आता ती मला विकायचा आहे. मीच जाहिरात दिली होती, देशमुख म्हणाला. ठीक आहे, मला किंमत सांगा, सातपुते विचारतात. तुम्हाला आधी तो फ्लॅट दाखवतो, त्याची किंमत तुम्हीच मला द्या, देशमुख म्हणतात. हा माणूस माझ्या किमतीवर फ्लॅट विकायला तयार आहे तर, पण का? तो इतक्या सहज का तयार झाला? सातपुते मनातल्या मनात विचार करत बोलत होता. काय झालं? कसल्या विचारात आहात? देशमुख विचारतात. नाही असंच. ठीक आहे, मला तो फ्लॅट तर दाखवा, सातपुते म्हणतात. मग देशमुख आणि सातपुते हे दोघेही फ्लॅटवर जायला निघतात. हां, अजूनही तसाच आहे जसा आधी होता, सातपुते म्हणतात. तुम्ही इथे आला होतात का? देशमुख म्हणतो. हो, इथे आधी विजय म्हणून माझा जुना मित्र राहायचा, सातपुते म्हणाले. हो, त्याच मित्राने तुला बोलावून घेतले आहे. विजयचा मंद आवाज तिथे घुमू लागला. कोण? कोण? विजय का? पण हे कसं शक्य आहे? सातपुते एकदम भांबावून जातात. का? का नाही शक्य? सूड घ्यायला आलोय मी. तू मला मारले ना? विजय म्हणतो. तुम्ही मला भुताटकीच्या फ्लॅटवर आणले का? तुम्हाला किती पैसे मिळाले होते? सातपुते म्हणतात. पैसे नाही, मी न्याय केला आहे. जे खूप वर्षाआधी तुम्ही केले होते त्याची परतफेड करायची वेळ आली आहे, देशमुख म्हणतात. नाही, मी नाही मारले, सातपुते म्हणतो. अजून किती खोटं बोलणार आहात काका? विकी येतो आणि म्हणतो. थांबा, यांना तुम्ही शिक्षा नका देऊ. यांना पोलीस शिक्षा देतील, देशमुख म्हणतो. मी काहीच केलं नाही, मला कसली शिक्षा? सातपुते म्हणतो. हो काका, तुम्ही काहीच केलं नाही, फक्त विष कालवून पाहिलं ना, तन्मय म्हणतो. तू माणूस आहे की भूत? सातपुते गडबडून जातात. माणूस आहे मी, तन्मय म्हणतो. म्हणजे तेव्हा तू जिवंत राहिला होतास? सातपुते. तुम्हाला कसं माहीत? म्हणजे तुम्हीच मारले माझ्या कुटुंबाला, तन्मय म्हणतो. हो, मीच मारले. तुझे बाबा माझ्याही पुढे जात होते, मला पाहवले गेले नाही आणि मी काटा काढायचे ठरवले, सातपुते म्हणतात. आता आम्ही तुमचा अंत करू, विकी म्हणतो. नाही विकी, हे चुकीचं होतंय. यांना शिक्षा पोलीस देतील, तू नाही द्यायची, तन्मय म्हणतो. नाही दादा, पोलीस काहीच करत नाही, लाच खाऊन केस बंद करतात, राजेश म्हणाला. नाही, असे काहीही होणार नाही, तन्मय म्हणाला. या इन्स्पेक्टर बनसोडे, देशमुख म्हणतात. तोच युवक इन्स्पेक्टर बनसोडे आत येतो. चला, तुमची वेळ संपली आता. बस झालं, जितका गुन्हा केला तो आता जेलमध्ये. चला आता, बनसोडे. चला, मला याच्या हातून मरायचं नाही आहे, सातपुते म्हणतो. नाही, थोडी भीती तुम्हाला वाटलीच पाहिजे, बनसोडे म्हणतात. नाही, नको, मला घेऊन चला, सातपुते घाबरत घाबरत म्हणतात. विकी, राजेश, तुम्ही चमत्कार सुरू करा, बनसोडे म्हणतात. मग राजेश आणि विकी सातपुत्यांना मज्जा दाखवायला सुरुवात करतात. त्यांना थोडे घाबरवल्यावर ते सोडून देतात. बस, आता यांना जेलमध्ये जायची वेळ आली आहे, बनसोडे म्हणतात. धन्यवाद, तुम्ही आमचं सूड पूर्ण होण्यास मदत केली, विकी म्हणाला. हं, ठीक आहे, माझ्या जागी कोणीही असते तर हेच केले असते, बनसोडे म्हणतात. तुमचे नाव काय आहे? विकी विचारतो. प्रमोद. यांचे नाव प्रमोद आहे, कोमल येते आणि म्हणते. कोमल, तू आलीस, तुझे आभार कसे मानू? राजेश म्हणतात. नको मानू, मला आवडते इतरांची मदत करायला, कोमल म्हणते. तू अशीच राहा, विकी म्हणतो. हो, धन्यवाद, मी निघते आता, कोमल म्हणते. कोमल, कोमल, राजेश तिला हाक मारतो. राजेश कोमलचे नाव घेऊन तिला बोलवत होता. तिलाही आश्चर्य वाटत होते, पण तरीही ती थांबली. काय झालं? कोमलने विचारले. मला माहीत आहे की मी एक भूत आहे आणि भूत प्रेम करू शकत नाही. तू मला एक वचन देशील का? राजेश म्हणाला. कोणते वचन? कोमलने विचारले. तू माझ्या भावाशी, तन्मयशी लग्न करशील का? राजेश विचारतो. हे काय बोलतोय? मी कसं लग्न करू? आम्ही एकमेकांना ओळखत नाही,
तन्मय म्हणतो. आता नाही ओळखत पण नंतर ओळखाल ना, राजेश म्हणतो. हे बघ आम्ही फक्त मित्र होऊ शकतो, तन्मय म्हणाला. राजेश हे बघा मला काहीही हरकत नाही, पण आम्ही एकमेकांना ओळखत नाही. शिवाय मी तर तुमची मदत करत होते आणि आता अचानक तुम्ही मला तन्मयशी लग्न करायला सांगत आहात, कोमल बोलते. हो ठीक आहे, पण जोवर माझ्या भावाचे लग्न होत नाही तोवर माझ्या जीवाला चैन मिळणार नाही, राजेश म्हणाला. नको नको इतका गुंतून राहूस नको बाळ, आपल्याला कोणत्याही मोहात अडकता येणार नाही, विजय म्हणजेच त्यांचे बाबा म्हणतात. ठीक आहे, राजेश म्हणाला. आम्ही आता मुक्त होतो. बाळ तन्मय तू काळजी घे, विजय म्हणतो. तन्मय रडू लागतो कारण त्याचे पूर्ण कुटुंब आता मुक्त होणार होते. त्याच्या मनात खंतही होतीच की तो कोणालाही वाचवू शकला नाही, पण त्याने न्याय मिळवून दिला होता, त्याबद्दल समाधानही होते. विजय आणि पूर्ण कुटुंब मुक्त झालं. त्यानंतर तो फ्लॅट तन्मयने विकत घेतला. कोमल ही तिच्या घरी आनंदात राहू लागली. प्रमोद पण नंतर कधीच कोमलला भेटला नाही, पण कोमलप्रती त्याच्या मनात प्रेम नक्की राहिले होते. अशा प्रकारे आपली ही कथा इथेच संपली. ही कथा जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या जास्तीत जास्त मित्रपरिवारांसोबत शेअर करायला विसरू नका. आणि कथा आवडली असेल तर कमेंटद्वारे कमेंट करून नक्की कळवा. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच मिळतील. पुन्हा भेटूया अशीच एक छानशी सुंदरशी कथा घेऊन. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. बाय बाय.